मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता एनालायझर. राजकारणातल्या घडामोडीमध्ये एक विषय दूर राहायला नको आणि सतत तोच तो मांडायला नको. म्हणजे सारखा एकच विषय येऊ लागला की जरासा त्रासदायक वाटू लागतो. म्हणून मधल्या राजकारणातल्या घडामोडी मांडता एका विषयामध्ये मी खंड दिला होता तो पुन्हा सुरू करतोय. आठवण करून देतो, EOW अर्थात इकॉनॉमिकल ऑफेन्सेस विंग म्हणजे आपल्या देशाच्या राज्यातली आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग या संस्थेने न्यायालयामध्ये महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळ्याबाबत पुन्हा नव्याने तपास करायचा आहे असं कोर्टात सांगितलं आहे. त्यामुळं शिखर बँकेच्या घोटाळ्याबाबतचा तपास नव्याने सुरू झालेला आहे. अनेकांच्यासाठी ही बातमी अत्यंत त्रासदायक अशी आहे. दवाखान्यात जावं अशी आहे, हॉस्पिटलाइज व्हावं अशी आहे. आणि त्यामुळं ईडीचा आधीचा अहवाल आता EOWचं पुन्हा नव्याने तपास करण्याची तयारी, या सगळ्या विषयामुळे राजकारणामध्ये हल्लकल्लोळ माजलेला आहे. हल्लकल्लोळ माजला याचं उदाहरण म्हणून मी तुम्हाला देतोय अजित पवारांचं हे विधान. ते तुम्ही ऐका. हा बोला. एक मिनिट. हे कितीदा झालं आतापर्यंत? एक मिनिट. 2012ला का काहीतरी, 9ला काहीतरी दर प्रत्येक वेळेस तिथं अजित पवारचं नाव येतं. अजित पवार आणि 75, ते 75ची नाव येत नाही, अजित पवार. की तुम्हाला पण टीव्हीला अजित पवारचा फोटो, अजित पवारचं नाव, हेडलाईन. मी काल पण सगळ्या पेपरमध्ये बघितलं. माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे, त्यांनी काय चौकशी करावी आता सरकार त्यांचं आहे. मागं चौकशी सहकार विभागाने केली होती, रिटायर न्यायाधीशांनी केलेली होती, CIDने केलेली होती, ACBने केलेली होती, EOWने केलेली होती. पण आता पुन्हा बातमी अशी माझ्या कानावर जी आली, मी तुमच्या पेपरमधनं जी वाचली, मीडियामध्ये जी पाहिली, की पुन्हा EOWला काय सांगितलं का नाही मला काही माहिती नाही. मी एक नागरिक आहे, माझी पद्धत अशी आहे, मी संविधान, कायदा, नियम मानणारा एक सहकारी आहे. त्यामध्ये चौकशी करताना मला जे काही प्रश्न विचारतील ते प्रश्नाची उत्तरं देण्याची माझी तयारी आहे आणि चौकशीला पूर्णपणे सहकार्य करण्याचं माझी भूमिका आहे. अजित पवारांना दुःख या गोष्टीचं आहे की अजित पवार आणि अन्य 75 असं सांगून फक्त अजित पवारांचंच नाव सातत्यानं येत असतं, अन्य 75 लोकांच्या नावाचा उल्लेख होत नाही. अजित पवारांचं हे दुखणं आहे, ही तक्रार आहे मीडियाकडची. त्या 75 जणांचा उल्लेख झालाच पाहिजे. कोण कोण काय काय केलंय हे कळलं पाहिजे. अजित पवार याबाबतची सगळी माहिती EOWला द्यायला तयार आहेत, कारण अजित पवार त्या काळामध्ये बँकेच्या डायरेक्टरपैकी एक होते. पवार परिवारच या बँकेला डिरेक्ट करत होता असा आरोप देखील याचिकाकर्त्यांच्याकडून होतोय. चला आपण बघूया की त्यात नेमकं काय होतं. जोशी नायर समितीचा अहवाल आला आणि त्या अहवालावरून या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. मला आठवण करून द्यायची आहे, अजित पवार आता सरकार त्यांचं आहे, ते तपास करतील असं म्हणतायत. त्याच व्हिडिओमध्ये ते म्हणतायत. पण मला अजितदादांना एक आठवण करून द्यायची आहे. दादा, 1999 नंतर 2014 पर्यंत सरकार तुमच्याच सहयोगी पक्षाचं आणि तुमचं होतं. दीर्घकाळ आपण या सरकारमध्ये अर्थमंत्री होतात. 14 ते 19 या काळात देवेंद्र फडणवीसांचं सरकार आलं. 19 ते 22 पर्यंत पुन्हा तुमचं सरकार होतं. त्या काळातल्या घटना जरा मला तुम्हाला सांगायच्या आहेत. जोशी आणि नायर यांचा अहवाल आला तो आपल्याच सरकारच्या काळामध्ये. या अहवालानंतर बँक बरखास्त झालं संचालक मंडळ, ते आपल्याच सरकारच्या काळामध्ये. गुन्हा दाखल झाला न्यायालयाच्या आदेशानुसार, तो आपल्याच सरकारच्या काळामध्ये. तपास होत राहिला तो फडणवीस सरकारच्या काळामध्ये. पुन्हा आपलं सरकार आलं आणि EOWनी याबाबत क्लीन चिट द्यायला सुरुवात केली. त्यावेळेलाही सरकार आपलंच होतं. सरकार
तपास करताना आपलं, गुन्हा दाखल करताना आपलं, तपास बंद करताना आपलं, म्हणजे आपल्या सरकारच्या काळात हे सगळे विषय होत आले आहेत. उगाच विरोधी पक्षांवर खापर फोडून चालत नाही. विरोधी पक्षाचं कामच आहे आरोप करणं. सत्ता त्यांची आल्यावर ते तपास सुरू करणारच. चला जरा दादा आपण जरा कागदावर बघूया. माझ्या हातामध्ये हा कागद आहे, हा निकाल आहे, आणि हा निकाल त्याचा आहे ज्याच्या आधारावर गुन्हे दाखल झालेत. जस्टिस शिंदे आणि जस्टिस धर्माधिकारी या दोघांच्या संयुक्त निकालपत्रात त्यांनी जे मत नोंदवलं आहे ते तुम्हाला मी दाखवतो आहे. मी स्क्रीनवर देखील ते निकालपत्र तुम्हाला दाखवतोय. कधी झालंय तारीखही बघा, कधीचा निकाल आहे बघा, आणि याच्यानंतरच सगळी चौकशी सुरू झाली आहे हे देखील बघा. आता त्या निकालपत्रातील काही महत्वाचे घटक आत्ता मी तुम्हाला सांगणार आहे. वेळ खूप जास्त लागेल, त्यामुळे याच निकालपत्राच्या व्हिडिओ मी 2 भागात करणार आहे. 2 वेगवेगळे विषय नीटपणे समजून घ्यावे लागतील, त्याशिवाय समजणं कठीण आहे. दादा सातत्याने असा आरोप होतो की एकटे दादा आहेत का 75 म्हणजे कोण आहेत, त्यांची नावं समोर आली पाहिजेत. बँकेच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरनी जो काही घोळ घालून ठेवलाय तो जरा नीट समजून घेणं आवश्यक आहे. चला जरा मी तुम्हाला एक एक बँक, एक एक व्यक्ती आणि एक एक नाव नीट सांगतो. ज्या वेळेला बँकेचे डायरेक्टर कोण कोण होते ते लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यापैकीचे एक डायरेक्टर आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे MSCBचे. त्याचे एक डायरेक्टर आहेत श्री MM पाटील, आणि या MM पाटलांच्या युनिटचं नाव होतं आदित्य फ्रेश फूड नॅचरल प्रायव्हेट लिमिटेड. आणि हे MM पाटील हे नातेवाईक होते त्यांच्या वेळेसच्या चेअरमनचे, म्हणजे आदित्य फ्रेश फूड प्रायव्हेट लिमिटेडच्या चेअरमनचे MM पाटील हे जवळचे नातेवाईक होते. हे त्या निकालपत्रात म्हटलंय, मी म्हणत नाहीये. नंबर 2 बघा. गंगाधरराव कुंटुरकर, एक्स मेंबर ऑफ BOD ऑफ MSCB, म्हणजे एक्स मेंबर आहेत ते बोर्ड ऑफ डायरेक्टरचे. त्यांचा जय अंबिका सहकारी साखर कारखाना, ते स्वतः गंगाधरराव कुंटुरकर हे चेअरमन होते. तुम्हाला मला त्या जय अंबिका विषयीची माहिती सांगायची आहे. जय अंबिका सहकारी साखर कारखाना कुंटूरवर नाबार्डनं चार्जशीट दाखल केलेलं होतं. PP 113, 122, 130, 136, 182, 113, 88. इन्क्वायरी रिपोर्ट होता 83, 90, 209, 211, 210. जोशी नायर ऑडिट रिपोर्ट 42, 126, 130. हे माझ्या म्हणजे वाक्य सांगत नाही आहे, हे त्या निकालपत्रात न्यायाधीशांनी जी मत व्यक्त केली होती ती मी तुम्हाला सांगतोय. या गंगाधरराव कुंटुरकरांच्या जय अंबिका सहकारी साखर कारखान्याला देखील कर्ज दिलं गेलं. तिसरे आहेत पृथ्वीराज देशमुख, ज्यांचा दोणगिरी सहकारी साखर कारखाना होता. डोंगरी सहकारी कारखाना चेअरमन होते ते त्या कारखान्याचे. चौथ्या पुढे आहेत मधुकरराव चव्हाण, त्यांचा कुलस्वामिनी सहकारी साखर कारखाना होता. ते ऑफिस बेअरर होते मधुकरराव चव्हाण, हे त्या निकालपत्राच्या निरीक्षणामध्ये म्हटलेलं आहे. पाचव्या आहेत डॉक्टर SW कोरपे, अकोला सहकारी साखर कारखाना, ते देखील ऑफिस बेअरर पैकीच एक होते. सहावे आहेत श्री सुरेश देशमुख, यांचा B देशमुख सहकारी साखर कारखाना होता, ऑफिस बेअरर होते ते सुद्धा. श्रीमती रजनी पाटील, ज्या काँग्रेसच्या आत्ताच्या सुकाणू समितीमध्ये आहेत, या सुकाणू समितीमधल्या आहेत रजनी पाटील, यांचा पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना केज आहे, या देखील त्याच्यामध्ये होत्या. आणि ते 60वे आहेत श्री NV सरनाईक, यांचा रवी विजय सहकारी साखर कारखाना होता. हे देखील बँकेचे डायरेक्टर होते आणि कुठल्याही स्वरूपामध्ये ते साखर कारखान्याशी संबंधित होते. आलं लक्षात? म्हणजे या 8 जणांचे कारखानेही होते. काही जणांच्या नातलगाचे होते, काही स्वतः चेअरमन होते, काही संचालक होते, आणि हे बँकेचे संचालक देखील होते.
मराठवाड्यातल्या श्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याची स्थिती केव्हापासून वाईट आहे, कधीपासून बंद आहे आणि त्याला किती कर्ज दिलं गेलं, त्याची अवस्था काय आहे, तो कारखाना बघणाऱ्याला समजेल. कुंटुरकरांचा कारखाना बघणाऱ्याला समजेल. बाकी आपापल्या भागातल्या कारखान्याचे अंदाज बांधा. तशीच किंवा त्यापेक्षाही वाईट अवस्था अन्य ठिकाणच्या कारखान्यांची आहे. अजून एक इंटरेस्टिंग निरीक्षण आहे न्यायालयाचं, तेही मला तुमच्या समोर मांडायचं आहे. त्याचाही उल्लेख तपशीलवार न्यायालयानं आपल्या निकालपत्रामध्ये केलेला आहे. तपशीलवार. सातपुडा तापी सहकारी साखर कारखाना नंदुरबार याचे चेअरमन होते कारखान्याचे PK अण्णा पाटील, MP MLA NCP राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी. आणि लॉस आहे, लॉस कॉज्ड टू द बँक, याच्यामुळे लॉस जो झालाय तो आहे 129 करोड 16 लक्ष रुपयांचा. हुतात्मा जयंतराव पाटील सहकारी साखर कारखाना नांदेड या सूर्यकांता पाटील त्याच्या प्रमुख होत्या, MP खासदार माजी मंत्री NCPच्या 28.54 करोड. तुलनेत सूर्यकांताताईंचा लॉस खूप कमी आहे. पुढचं तिसरं नाव आहे नरसिंह सहकारी साखर कारखाना परभणी. सुरेश वरपुडकर त्याचे प्रमुख होते, एक्स मिनिस्टर होते. त्यांच्या कारखान्यामुळे 32 करोड 36 लाख रुपयाचं नुकसान झालंय. चौथा आहे सांगोला सहकारी साखर कारखाना सांगोला. गणपतराव देशमुख, दिवंगत गणपतराव देशमुख होते. 26.58 करोड रुपयांचं नुकसान आहे. जय जवान जय किसान सहकारी साखर कारखाना लातूर, जो नळेगावचा आहे, बसवराज पाटील नागराळकर यांचा तो कारखाना आहे. माणिकराव पाटील देखील होते, राष्ट्रवादीचे नेते आहेत. 50.70 करोड रुपये. या कारखान्यांची अवस्था काय आहे तुमच्या लक्षात येऊन जाईल. श्री साईनाथ भोगावती, संतनाथ भोगावती सहकारी साखर कारखाना दिलीप सोपल बार्शीचा हा कारखाना डायरेक्टर होते. ते देखील NCPचे होते. कधी शिवसेना, कधी NCP, कधी कुठे असं ते फिरत आलेले आहेत. 3.99 करोड रुपये. देवगिरी सहकारी साखर कारखाना नामदेवराव गाडे राष्ट्रवादीचे नेते जे MGMच्या परिवाराशी नातं ठेवून आहेत, त्यांचाच. MGM म्हणजे तोच तो कदमांचा शैक्षणिक संकुल आणि त्याचे नातेवाईक आहेत. आणि 8वा आहे स्वामी समर्थ सहकारी साखर कारखाना. सिद्धराम मेत्रे होते, जे NCPचे नेते होते, काँग्रेसचे नेते होते, भाजपचेही नेते होते. त्यांच्यामुळेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. आणि यावेळची डायरेक्टर बॉडी कोण होती तुम्हाला आश्चर्य वाटेल. अजित अनंतराव पवार, अंकुश पोळ, अरविंद बाळासाहेब बसवे, DM मोहोळ, दत्तात्रय पाटील, धनंजय बल्लाळ, दिलीपराव देशमुख, गंगाधरराव कुंटुरकर, गुलाबराव शेळके, जगन्नाथ पाटील, जयंत पाटील, जितेंद्रसिंग रावळ, मधुकरराव चव्हाण, माणिकराव पाटील, ND कांबळे, नंदकुमार धोटे, नितीन पाटील, पृथ्वीराज देशमुख, राजेंद्र जैन, रवींद्र शेट्टी, निलेश सरनाईक, किरण देशमुख हे त्यावेळेसची राज्य शिखर बँकेची डायरेक्टर मंडळी होती. दादा म्हणाले ना 75 75 75, ही सगळी 75 मंडळी आहेत. एक हिमनगाचं एक एक टोक तुम्हाला मी दाखवत आलोय. माझा अवाका नाहीये एवढं सगळं एकत्र दाखवण्याचं. असं तुकड्या तुकड्यामध्ये दाखवावं लागेल की जिथे हजारो करोडो रुपये हे गडप झालेले आहेत. ते उगा म्हणत नव्हते अनेक जण की शरद पवार म्हणजे असा एक तो काय त्रिकोण आहे, त्याला म्हणतात, त्याला काय म्हणतात तो त्रिकोण, त्यात सगळं गेलं की जातं विमान. बर्मुडा ट्रायंगल. बर्मुडा ट्रायंगल उगाच नाही म्हणत. हा सहकाराचा बर्मुडा ट्रायंगल इतका खतरनाक आहे की याच्यावरून जेवढे पैसे गेले ते सगळे गडप झालेत. गेले कुठे माहित नाही. हजारो करोडो रुपयांचा हा बर्मुडा ट्रायंगल शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पैशाची माती करतोय. पुन्हा मी तो प्रश्न सांगतोय. ही 16 नावं मी तुम्हाला वाचून दाखवली. 16 नावं जी निरीक्षण आहेत कोर्टाची, शिंदे आणि धर्माधिकारी यांच्या निकालातली ही निरीक्षण आहेत, ते मी तुम्हाला सांगतोय. जोशी नायर कमिटीच्या अहवालातली ही निरीक्षण आहेत, मी तुम्हाला सांगतो. या अहवालावरूनच राज्य शिखर बँक बरखास्त करण्यात आली होती, हे देखील आपल्या लक्षात आहे. याच अहवालावरून बँकेचं संचालक मंडळ बरखास्त होतं. या अहवालावरून त्यांच्यावरती गुन्हा दाखल होतो आणि सरकार त्यांचंच असताना गुन्हा दाखल होतो. 2009ला सरकार काही भाजपचं नव्हतं. 2009ला ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं
आणि ज्या वेळेला क्लीन चिट दिली गेली तेव्हा महाविकास आघाडीचं सरकार होतं. म्हणजे आपल्या सरकारच्या काळात गुन्हा दाखल करायचा, चर्चा घडवून आणायची, आपल्या सरकारच्या काळात क्लीन चिट द्यायची आणि स्वच्छ चेहऱ्यानं समोर यायचं. हे नवे धंदे राजकारणात सुरू झालेत का? अहो, तुमचा होतो खेळ पण आमचा जातो जीव, त्याचं काय? लेकरं खेळत असतात पाण्यामध्ये, अनेक बेडकांचे जीव जातात. या सगळ्या खेळामध्ये सामान्य शेतकऱ्यांचा जीव जातो आहे, त्याच्या मेहनतीचा पैसा वाया जातो आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या समोर पर्याय उरतो तो श्रीलंकेसारखा, जायचं, घुसायचं आणि ताबा मिळवायचा. सभासद शेतकरी या कारखान्याचा ताबा मिळवायला श्रीलंकन नागरिकांच्या सारखा आक्रमक झाला तर आश्चर्य वाटायला नको. बेदिलीची वेळ येण्याआधीच वेळी सुधारणं आवश्यक आहे, हा धोक्याचा इशारा देखील मी देतो आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.